सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे। आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा। दररोज संध्याकाळी 8 ते 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते। अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सर्वदा। ओम दत्त दत्त राम राम। ओम दत्त दत्त राम राम। ओम शिव शिव शाम शाम। ओम शिव शिव शाम शाम। आता आपण पुढचं प्रवचन सुरू करू। मधुछंदा वैश्वामित्र ऋषी पवमान सोमा देवता गायछन षडा स्वरा। ओम पवस्व देववीम अति पवित्रम सोमरह्याम इंद्र इंदो वृषाविषम। हे सोमा, हे परमेश्वरा, तू देवाकडे जात आहेस। यास्तव सोमवल्लीपासून चांगला उत्कृष्ट प्रीचा रस काढून दे। तू पवित्र आनंददायी आहेस। यास्तव हे सोमा, स्वसामर्थ्याने तू इंद्राच्या शरीरात प्रवेश कर। सोमरस पिल्यानंतर आपला शक्ती वाढते, कार्य यशस्वी होते, नंतर मन प्रसन्न होऊन उत्साह वाढतो। आता याचं कारण असं आहे की सोमरस म्हणजे नेमकं कशापासून तयार होतो हा प्रश्न आहे। सोमरस ऊस, आंबा, पंचामृत, साबुदाण्याची खीर, नारळाचं पाणी हे सोमरस आहेत। यातील ऊसाचा सोमरस हा 1 नंबरचा आहे। तेव्हा याच्यामध्ये असा प्रश्न आहे, मानवाच्या पेशी आणि प्राण्यांच्या पेशी, वनस्पती पेशी, या दोन्ही पेशीमध्ये फरक आहे। या दोन्ही पेशीमध्ये मानवाच्या पेशी छोट्या तर वनस्पतीच्या पेशी मोठ्या आहेत। तर मानवाच्या पेशीमध्ये जितके घटक आहेत त्याच्या दुप्पट तिप्पट घटक वनस्पती पेशीमध्ये आहेत। आणि ते घटक आपल्याला मिळण्यासाठी आपण सोमरस पितो। सोमरस पिल्यानंतर आपल्याला उत्तम पेशी त्यातून घटक मिळतात। तर ह्या आपण पाहतो आता की विचार करू। याच्यामध्ये असं आहे, विश्वधर्म ला बोर्ड महाविद्यापीठ विश्वक्रांती नवे ज्ञान संशोधन 100 वर्ष आयुष्य। आपण 100 वर्ष आयुष्य आहे तेव्हा सोमरस पिल्यानंतर आपलं आयुष्य 100 वर्ष होतं। आणि आपल्या शरीराच्या पेशी आहेत ते 120 दिवस जगतात। आपण सोमरस पिल्यानंतर, फळांचा रस पिल्यानंतर आपल्या ज्या पेशी आहेत, जीव पेशी, त्या 120 दिवस जगतात। तर त्याप्रमाणे ह्या पेशी 120 जगतात, 120 दिवस जगतात। मग हा 120 दिवस जगणाऱ्या पेशी आहेत त्याच्याकरता 100 वर्ष जगणारा वृक्ष, 500 वर्ष जगणारा वृक्ष, असे जे उंच मोठे वृक्ष आहेत, नारळ, खजूर, आंबा, हे असे जे उंच वृक्ष आहेत, हे मोठे वृक्ष आहेत, त्यांचं आयुष्य भरपूर आहे। या जास्त आयुष्य असणाऱ्या जे सोमरस फळ आहेत त्याचा जो फळांचा रस होतो, सफरचंद, त्याच्या पेशी ज्या आहेत त्या आपल्या पेशीपेक्षा, मानव पेशीपेक्षा फळांच्या पेशी म्हणजे वनस्पतीच्या पेशी मोठ्या आहेत। तर ते डबल घटक आपल्याला मिळतात। समजा सफरचंद हा 100 वर्ष जगणारा वृक्ष आहे, नारळ समजा 100 वर्ष जगणार आहे, नंतर तुमचा चक्कू 100 वर्ष जगणार आहे। तर आपण त्या फळं खाल्ल्यानंतर किंवा त्यांचा रस प्यायल्यानंतर आपली जी जीव पेशी आहे ती 120 दिवस जगते। आणि जर समजा आपण एखादं झाड आहे, वृक्ष आहे, त्याचं आयुष्य 50 वर्ष आहे किंवा 40 वर्ष आहे, तर आपण समजा 50 वर्ष वृक्ष जो आहे त्या वृक्षाचं जर समजा सेवन केलं, रस पिलो, तर आपलं आयुष्य, आपले जे पेशी आहेत
त्या फक्त 60 दिवस कार्य करतात. म्हणजे जसा वृक्ष आहे तशा पेशी आपल्या आयुष्यात कार्य करतात, हा महत्वाचा सिद्धांत आहे. समजा तुमच्या पेशी जर वृक्ष जर 15 वर्षाचा असेल तर तुमच्या पेशी फक्त किती तास का शरीरात किती दिवस काम 30 दिवस काम करतील. 30 दिवस तर तुमच्या शरीरात त्या पेशी कार्य करतील, पुढे मरतील. तुमचं आता समजा आपण गाईचं दूध पिलो, दूध दही घेतलं, तर गाईचं आयुष्य आहे 15 वर्षाचं. तर गाईच्या दुधातून मिळणारे आपला घटक आहेत तो आपल्या पेशीच्या ग्रहण करतात. त्या पेशी फक्त 30 वर्ष जगणार, 30 दिवस जगणार, आणि मग आपल्याला 30 दिवसानंतर पुन्हा भूक लागणार, पुन्हा ते पेशीला ग्रहण करावं लागणार. म्हणजे 100 वर्ष जगणारे जे प्राणी हे वृक्ष आहेत त्यांचं आयुष्य आपलं 120 दिवस पेशी जगतात. आणि जे इतर वृक्ष 15 वर्षाचे आहेत त्यांचे आपण जर फळं खाल्ली तर ते फळं फक्त त्या फळामुळे आपलं फक्त सोमरस मिळतो, त्यामुळे आपल्या शरीरात जीवपेशी ती 30 दिवस जगते. 5 वर्ष कोंबडीचं आयुष्य असतं अंड, ते 5 वर्ष ते कोंबडीचं आयुष्य आहे. तिचं जो ग्रहण करतो तो त्याचे पेशी फक्त 6 दिवस जगतात. आता बघा, मांसाहार करणारी माणसं आणि शाकाहारी सोमरस पिणारी माणसं याच्यामध्ये किती फरक आहे बघा. की शाकाहारी जी माणसं आहेत, फळाहार करणारे, फळांचा सोमरस पिणारे, ते सोमरस पिणारी जी माणसं आहेत, भक्त आहेत, त्यांचं 100 वर्षाची झाडं जी आहेत, सफरचंद, नारळ, अशा वृक्षांच्या फळांचा जे सोमरस पितात त्यांना जवळजवळ 120 दिवस आपली पेशी जगते. परंतु समजा ही कोंबडी आहे, ही 5 वर्ष जगते, तर हिचं जर तुम्ही काय खाल्लं ते फक्त तुम्हाला 6 दिवस जीवपेशी राहील. म्हणजे तुम्हाला 120 दिवस जीवपेशी जगवण्याकरता तुम्हाला 6 ने त्या 120ला भागा, म्हणजे 20 कोंबड्या खावा लागतील तरी त्याची बरोबरी होणार नाही. म्हणून फळाहार हा जो आहे हा श्रेष्ठ आहे. कारण फळाहारामुळं आणि सोमरसामुळं आपल्या शरीरातलं जीवपेशी 120 वर्ष 120 दिवस जगतात. म्हणून आपलं आयुष्य 100 वर्षाचं होतं. जर समजा तुम्ही 15 वर्ष वृक्षाचं जर फळं खाल्ली तर तुमचं आयुष्य 50 वर्षाचं होईल किंवा 60 वर्षाचं होईल, जास्त होणार नाही. कारण तुमच्या खाण्यापिण्यावर आहे. आणि जितकं तुम्ही सोमरस पिण्याचा मोह धरता, पण फळं कोणचं खावत आहे. तुम्ही काकडी खाल्ली, टरबूज खाल्लं, कलिंगड खाल्लं, 6-6 महिन्याची फळं आहेत. मग 6-6 महिन्याची फळं आहेत हे तुम्ही समजा खाल्ली तर तुम्हाला फक्त 12 तास तुमच्या पेशी जगतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे की आपले जे ज्वारी, बाजरी, हे बघा, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ ही पिकं जी आहेत ही 6 महिन्यात येतात. 6 महिन्याची पिकं आहेत. त्या पिकाचं जेव्हा आपण खाऊ, प्राणी जीव वनस्पती, त्याच्यापासून जो रस तयार होईल 6 महिन्याचा, तेव्हा आपल्या शरीरात जे पेशी आहेत त्या फक्त 12 तास काम करणार, जास्त तास काम करू शकणार नाहीत. कारण 6 महिने त्यांची आहे म्हणून 12 तास काम करणार, आणि 12 तासानंतर पेशी मरतात. ज्वारी, गहू, तांदूळ हे जे खाणारे लोक आहेत यांच्या जे पेशी आहेत त्यांचं आयुष्य फक्त 12 तास आहे. मग तुम्हाला 120 दिवस हे सगळं करण्याकरता तुम्हाला 10 दिवस म्हणजे 10 दिवस सारखं हे, दर 10 दिवसांनी तुम्हाला हे अन्न भक्षण करावं लागेल, तेव्हा तुम्ही 120 दिवस जगू शकता. 6 महिन्याच्या जे पेशी आहेत, समजा उदाहरणार्थ 3 महिने कोथिंबीर किंवा इतर भाजीपाला आहे तर 6 तास तुमच्या पेशी जगतात. मग आता समजा एक जण हे खातो काय, फळांचा रस पितोय. फळांचा रस पेल्यानंतर त्याचं आयुष्य, त्याच्या पेशींचं आयुष्य 120 दिवसाचं आहे. आणि त्याने समजा 3 महिनेच
भाजीपाला येतो तो त्याचा त्या भाजीपाल्याच्या पासून ज्या पेशी निर्माण होतील त्यांचं आयुष्य फक्त 6 तास आहे. म्हणजे तुम्हाला आता समजा मी असा कदा मनुष्य आपला उपवास करतोय, फळं खातोय आणि तो फळं खाऊन दूध पिऊन राहतोय, तर त्याचा 120 दिवस भूक लागणार नाही. 120 दिवस त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग राहणार, काम करणार, उत्साह राहणार, टिकून भरपूर काम करणार, त्याला थकवा येणार नाही किंवा आळस येणार नाही, त्याला कुठल्या जादूटोणा चिकटणार नाही, वाईट कल्पना डोक्यात येणार नाहीत. त्याचं कारण का, तर आपल्या खाण्यावर अवलंबून आहे. तुम्ही नारळ खाल्ला, खजूर खाल्ली, तर अशी जी वस्तू आहेत ती फळं खाल्ल्यानंतर किंवा ऊसाचा रस प्याला तर ऊसाच्या रसाचं आयुष्य कमी काय का जास्त हा प्रश्न आहे. ऊसाला कांडे आहेत आणि तो ऊस जर असा पडत पडत गेला खाली जमिनीमध्ये सारखा फुटत राहतो. म्हणजे ऊसाचं आयुष्य अनंत वर्ष आहे, ते कधी नष्ट होत नाही. कारण हरळ जशी पुढे पुढे वाढते सतत, त्या गटातला ऊस आहे, तरुण गटातला. आणि मग ऊसाचा रस प्यायल्यानंतर आपल्या ज्या पेशी आहेत, एकातून 2, 2तून 4, 2 जीवाणू, मग मध्ये एकत्रच येतो, 2 जीवाणूचं विभाजन होतो आमयपरासारखं. भराभर पेशींचं विभाजन होऊन त्या पेशी वाढतात आणि त्यांचं आयुष्य 120 दिवसापेक्षाही जास्त आहे. ऊसाचा रस पिणारा माणूस जो आहे सतत थोडं त्याचं आयुष्य 100 वर्षापेक्षा जास्त दिवस तो जगू शकतो. आणि भाजीपाला खाणारा जो मनुष्य आहे 6 महिन्याचा, भाजीपाला रोज खातो, त्याचं आयुष्य फार कमी आहे. म्हणजे किती 50-60 वर्ष तो जगू शकतो. आता अलीकडे माणसं लवकर का मरतात? सोमरस पित नाहीत, चांगली फळं खात नाहीत, कसदार अन्न खात नाहीत आणि यामुळे त्यांचं आयुष्य कमी. तुम्ही जर समजा बदाम खाल्ला, काजू खाल्ला, तर बदाम काजूचं झाड जे आहे ती किती वर्ष जगणार? 50 वर्ष, 60 वर्ष किंवा 100 वर्ष जगत असेल तर तुमचं आयुष्य जे आहे ते 100 वर्षापेक्षा जास्त होणार आहे. तेव्हा तुम्हाला रोग होणार नाही, कुठला काय टिकटणार नाही, कुठली वाईट क्रिया तुम्ही शरीरात येणार नाही. आणि जर समजा मांसाहारी आहे तर ते समजा 5 वर्षाची कोंबडी, 15 वर्षाची मेंढी, तर त्याच्यामुळं तुमचं आयुष्य जे आहे ते फक्त 60 किंवा 50-60 वर्ष राहणार आहे, जास्त राहणार नाही. मांसाहार करणाऱ्या माणसाचं आयुष्य 30 ते 40 वर्ष असतं. त्यात तो संपतो. काही थोडेफार जगतात, कारण त्याला ते उच्च कोटीची फळं खातात, मिश्र फळं म्हणून ते थोडेफार पुढे सरकतात. पेशींचं आपल्या शरीराचं आयुष्य वाढवणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. 3 महिन्यामध्ये कोथिंबीर किंवा इतर पीक येत असतं तर आपला 6 तास फक्त आपल्या पेशी जगतात आणि पुन्हा मारतात. मग 6 तासांनी भूक लागते, मग परत खावं लागतं, परत 6 तासांनी भूक लागते, परत खातो. मग आपण याला काय मधुमेह झाला, याला डायबिटीज झाला, कारण का तुमचं खाणं कमी चांगलं नाही ना, म्हणून तुम्हाला हा डायबिटीजचा रोग होतो. त्यामुळे तुम्ही भरपूर खाताय. समजा तुम्ही खारीक खाल्ली, तुम्ही समजा बदाम खाल्ला, समजा तुम्ही खजूर खाल्ली, समजा तुम्ही ऊसाचा रस प्याला, समजा तुम्ही नारळाचं पाणी प्यालात, त्यांचे आयुष्य भरपूर आहेत ना, 100-150 वर्षाचे. त्यामुळं आपल्या पेशींचं आयुष्य 120 वर्ष, 120 दिवस चालणार, आपलं आयुष्य वाढणार. मग आपल्याला कुठल्या प्रकारचा आजार होणार नाही. आपला आजार का होतात? सोमरस सोमरस का पसंत करतात? तर सोमरसामध्ये जी झाडं किंवा वृक्ष आहेत त्यांचं आयुष्य 100 वर्षापेक्षा जास्त आहे. म्हणून आपल्या जे पेशी आहेत ते 120 दिवसापेक्षा जास्त दिवस जगतात. आणि मग आपल्याला ज्या दिवस आयुष्य जगतात ते 100-150 वर्ष. आणि ज्या पेशी जिथं भाजीपाला आहे कोथिंबीर सारखा 3 महिन्यामध्ये फक्त 6 तास, म्हणजे त्या माणसाचं दर 6 तासांनी त्याला जेवण करावं लागतंय. मग त्याच्याकरता आपण द्या गोळ्या खा, अमुक खा, तमुक खायचं कारण का, तर तुमचं जे खाणं आहे ते सोमरसाला धरून नाही. आणि सोमरस जर तुम्ही पित असताल तर तुम्हाला 8-8 दिवस भूक लागणार नाही. 120 दिवस म्हणजे किती? 4 महिने. आपल्या शरीरामध्ये 4 महिने पेशी टिकून राहतात आणि त्यामुळं आपलं जीवन सुरक्षित राहतं. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ऊसाच्या रसाबद्दल तुम्हाला मी सांगितलं आता, आलं लक्षात?
तर समजा 1 वर्ष एखादा वृक्ष जगत असन, एक वृक्ष एखादा वृक्ष असन आणि तो जर समजा 1000 वर्ष जगत असन आणि त्याची जर आपण फळकं सोमरस करून पेलो तर आपलं जवळजवळ आपली पेशी 1200 दिवस जगते. 1200 दिवस पेशी जगते, ते मरत नाही. एखादा वृक्ष 5000 वर्ष असन तर 6000 दिवस आपली पेशी मरत नाही, चांगली जगते. म्हणून सोमवल्ली 10,000 वर्ष आहे, म्हणून 12,000 दिवस आपल्याला काळजी नाही. आपण सोमसारस पितो, ही सोमवल्ली आहे. आता 5000 वर्षावरचा वृक्ष आहे की सोमवल्ली आहे, तर 12,000 दिवस आपली पेशी शरीरातली मरत नाही. हा अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे आणि विज्ञान याचा विचार करावा. आपण समजा औषधं गावात घेतो, ती औषध जर आपण घेतली गावातली दवाखान्यातली, ती जर समजा गाजर मुळा याच्यापासून तयार केली असती, त्यांचं जर समजा 6 महिन्याचं आयुष्य 6 महिन्याचं उत्पन्न असेल तर आपल्याला 6 महिन्याचं उत्पन्न असल्यानंतर आपला फक्त 12 तासच शक्ती प्राप्त होते. त्या गोळ्या फक्त 12 तास राहतात, पुन्हा गोळी खावा लागते. ती गोळी जर समजा नारळापासून तयार केली असेल, गणपतीला मोदक फार आवडण्याचं कारण आहे की ते मोदकाचे घटक जे आहेत ते नारळाचा घटक, नारळ 100-150 वर्ष जास्त दिवस जगतो, म्हणून त्या पेशी 100 वर्षापेक्षा 120 दिवस जास्त दिवस जगतात. आणि जेव्हा आपण एखादा वृक्ष आहे, मोठा वृक्ष आहे आणि नंतर तुमचं सीताफळ, रामफळ यांचं आयुष्य 10-50 वर्ष आहे, 60 वर्ष आहे, तर आपलं त्या 50 वर्षाचं आपली पेशी 60 दिवसभर टिकून राहणार. सपोज आपण समजा हे खाल्लं, रामफळ खाल्लं आणि त्या झाडाचं आयुष्य आहे 50 वर्षाचं, तर 60 दिवस आपली जीव पेशी कार्य करणार, पुढे संपून जाणार, पुन्हा आपलं रामफळ खावं लागेल, तेव्हा पुन्हा 60 दिवस चालणार. ह्या जे पद्धती आपल्या शरीरामध्ये घडामोड जी आहे ती सोमरसाने भरून निघते. सोमरस म्हणजे फळांचा रस, नारळाचं पाणी, ऊसाचा रस. कारण ऊसाचा रस सगळ्यापेक्षा वेगळा का, तर ऊस आहे कांडी व ऊस हा हरळीच्या गटातला आहे. हरळ जशी पुढं वाढते, वड जसा पुढं पारंबळ टेकले की दुसरं खोड तयार होतं, पुढं पारंबळ टेकलं तिसरं खोड तयार होतं. म्हणजे वडाच्या झाडाची फळं जशी आहेत 1000 वर्ष जगवणारी, वडाच्या झाडाचा सहवास जर आपण केला तर आपलं आयुष्य वाढू शकतं. कारण त्याच्यात जे गुणधर्म आहेत पुढं वाढण्याचे, कारण त्यामध्ये एक वड पाहिला तो जवळजवळ 10,000-20,000 वर्षाचा हिमालयामध्ये होता आणि त्याची लांबी होती 2 ते 3 किलोमीटर. तर त्याच्यापासून जे पाणी वाहत होतं त्याच्या खोडातून, ते पाणी पिणारी जी माणसं होती त्यांचं आयुष्य होतं 10,000-20,000 वर्षांचं. कारण त्याला ते घटक मिळाले होते. उंबर, वड ही झाडं जी आहेत, पिंपळ, ही 100 वर्षापेक्षा जास्त दिवस 400, 500, 1000 वर्ष जगू शकतात. आता गौतम बुद्धाचा सांचीचा जो पिंपळ आहे तो 2500 वर्ष, 2500 वर्षाला झाली. मग त्याचा त्या पेशी किती दिवस आपला कार्य करतील. तर सांगायचा मुद्दा असा आहे की 5000 वर्षाचा जो वृक्ष आहे तो आपल्याला 6000 दिवस पेशी जगवतो. तर आपला हा पिंपळ जो 2500 वर्षांचा होणार 500चा, तो 3000 दिवस पेशी आपल्या ठिकाणी जिवंत ठेवू शकतो. अशा ही तपश्चर्या साधना आहे. मोठमोठे ऋषी वाडाखाली, पिंपळाखाली, उंबराखाली का बसतात, याचं कारण असे ह्या प्राणी वनस्पतीच्या पेशी म्हणजे सोमरस आहे. त्या सोमरस आपल्याला मिळाल्यानंतर आपल्या ज्या पेशी आहेत 25 दिवस 30 दिवस जगणाऱ्या, त्यांचं आयुष्य 21 वर्ष, 12 वर्ष, 1200 दिवस राहू शकतं. अशा दृष्टीने जर औषध जर अशा पद्धतीने तयार झाली तर आपण घेतलेले औषधं आयुष्यभर पुरू शकतात. आता समजा आंब्याच्या झाडापासून आपण औषध तयार केलं, आंब्यापासून ते घेतो, तर ते जवळजवळ आपल्याला 100 वर्ष 120 दिवस म्हणजे जवळजवळ आपल्या आयुष्याच्या 100-125 वर्षाचे गोळी कार्य करू शकेल. तर सांगायचा मुद्दा असा आहे की जितका जुना वृक्ष, जितकं झाड जुनं आहे त्याचा जो सोमरस पितो, सोमरस पिण्याकरता झाड जुने सांगा, सफरचंद, चिक्कू, नारळ,
आलं लक्षात. हे नारळ, नंतर खारीक, आलं लक्षात. हे जी झाडं आहेत, ऊसाचा रस, हे सगळे एकत्र करून त्याचा सोमरस बनवून पिल्यानंतर आपल्या पेशीचं आयुष्य 10,000 12,000 दिवस वाढू शकतं. ते नष्ट होऊ शकत नाही. त्याच्या पेशीमध्ये लोह, जस्त आणि तांब, सोने आणि चांदी हे घटक जेव्हा वनस्पतीपासून आपल्याला मिळतील सोमरसातून, तेव्हा आपल्या पेशी मोठ्या वाढत राहतील. लक्षात ठेवा, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. लक्षात. मग त्यामुळं आपल्याला असं आहे. त्याचप्रमाणे आपण फळाचा सुगंध घेतो, वास घेतो. चाफ्याचं झाड आहे, चाफ्याचं झाड किती 100-150 वर्ष जगणार. चाफ्याला 100 जगते. मग आपण चाफ्याच्या झाडाचा सुगंध वास घेतल्यानंतर आपल्या चाफ्याचा सुगंधाचा वास आपल्या शरीरामध्ये, नाकात 120 दिवस ऐकू येतो, वास येतो. 120 दिवस आपले सुगंध जात नाही. आणि तेच जर आपण झेंडूचे फुले 1 वर्ष येतात, तेव्हा आपल्याला लय शेकं असतं. 6 तास 12 तास एवढाच वास आपल्याला घेता येतो, टिकतो. स्मरणशक्ती पण निघून जातो. समजा तुमच्याकडे गुलाबाचं झाड आहे, ते गुलाबाचं झाड समजा 12 वर्ष किंवा 20 वर्ष जगत असेल, तर त्या प्रमाणामध्ये आपला वास आपल्या शरीरात टिकून राहतो. तर अशा प्रकारचं हे आहे. सुगंधित अन्न खाणे, सुगंधित पाणी पिणे, या ज्या ज्या झाडांचं जितकं वर्ष आयुष्य आहे त्या प्रमाणामध्ये प्रमाण असे 100 वर्ष जगणारा वृक्ष, त्याचं फळं किंवा फळं खाल्ली तर आपल्याला 120 दिवस, म्हणजे आपलं आयुष्य 100 वर्षापेक्षा जास्त दिवस जगू शकतो. त्याचप्रमाणे समजा 50 वर्षाचं झाडं असेल तर तुमचं आयुष्य 60 वर्षाचं होऊ शकतं. 260 दिवस जगतात. असेच हा हिशोब करणे आवश्यक आहे. आता काय लोकांचे मुलं मध्येच मरतात, पोटातच मरतात, माणसं लगेच मरतात. त्याला अचानक मी आला, अरे काय खात होता? 2 माणसं मी पाहिली, बरीच माणसं फळं खाणारी माणसं बरीच साधू भेटले मला. म्हणले महाराज आम्ही फळं खाऊन दूध पिऊन राहतो. म्हणलं ठीक आहे, तुमचं आयुष्य कसं म्हणा 100च्या आसपास जाईल, पुढं जाईल. दुसरा होता तो म्हणला मी काय खात नाही, फक्त भाजी खातो, कोथिंबीर खातो. आणि त्याला सांगितलं तुझं आयुष्य किती? 25-30 वर्षाचं आहे. त्या 25-30 वर्षात ते साधू संपले, तपस्या करता करता मेले. का? तर पेशी ज्या आहेत आपल्या शरीरातल्या, त्या पेशींचं आयुष्य कमी असणारे जे घटक आहेत ते खाऊ नयेत. आणि जर खायचे असतील तर 100 वर्ष जगणारी जी फळं आहेत त्यांचा जोर द्या. म्हणजे तुम्ही समजा कोथिंबीर खाल्ली, तिचं आयुष्य 6 तासाचं आहे, तर ते 6 तासात जर तुम्ही समजा आमरस ते खाल्ला, तर त्या आमरसामधून जे घटक आहेत त्या पेशीत उतरतील आणि ही पेशी 120 दिवस जगेल. म्हणजे तिचं आयुष्य जो वाढवता येते, एकातून 2, 2 होतात. तर त्या दृष्टीने हा जो सोमरस आहे, म्हणून देवरोज सोमरस पितात. फुलाचा सुगंध का घेतात? आता त्याचा शेवंतीची फुलं आणून देवाला वाहिली, शेवंतीचे फळ झाड आणले किंवा झेंडूची फुलं आणली. ही फुलं 1 वर्षाचा कालावधी आहे. 1 वर्षाचा कालावधी जो आहे, तो 1 वर्षाचा कालावधी जो आहे तो आपल्याला काय सांगतो? 12 तास तो आपल्याला स्वाद देतो, जास्त देत नाही. आणि जे चाफ्याचं झाड आहे त्याचं आयुष्य 100 वर्षापेक्षा जास्त आहे, तर त्याचा वास घेतल्यानंतर आपल्याला सुगंध आपल्या मेंदूमध्ये 120 दिवस टिकतो. आता थोडक्यात सांगतो की दारू पिणारी माणसं, म्हणजे दारू पिणारे जे घटक आहेत ते घटक असतात ज्वारी, बाजरी किंवा काही तांदूळ बिंदूळ टाकून सडून तयार केले, ही 1 वर्षाच्या आतले असतात. म्हणून 1 वर्षाच्या आतले हे दारू तयार घटक असतात, सडून तयार होतो घटक तो. आणि 1 वर्षाच्या आयुष्य असणारे दारूचं घटक 1 वर्ष आहे, तो तुम्ही प्यालात तर तुमचं जे आयुष्य आहे ती पेशी फक्त 12 तास जगते. आणि 12 तास झाले तो माणूस पुन्हा दारू प्यायला जातो, पुन्हा खातो, तर पुन्हा 12 तास झाले की दारू प्यायला जातो. अरे असं होता कोणतं जादूटोणा केला बरं का? याचं कारण असं आहे की दारूचं जे आयुष्य आहे ते 12 तासच 1 वर्षाचे घटक त्याच्यामध्ये आहेत. म्हणून माणूस दर 12 तासांनी दारू पितो, 12 तासांनी तो दारू पितो. जेव्हा ही पिऊ नये म्हणून त्याने जर समजा 100 वर्ष जगणारी जी वनस्पती आहे, सफरचंद, नारळ, ऊस,
आंबा यांचा रस जर प्याला, याचा सहवास ठेवला, तर तो दारू प्यायचा पूर्ण बंद होतो आणि त्याचं आयुष्य वाढतं. पेशींचं आयुष्य वाढवा, 120 दिवस करा, तुम्ही सगळे निर्व्यसनी बनून ईश्वरी साक्षात्कार होईल. आपल्या देवा साक्षात्कार होण्याकरता काय गरज आहे? आपला देव का भेटत नाही? त्याचं कारण सांगतो की हा वृक्ष आहे कशाचा? सफरचंदचा. ते सफरचंद वृक्षाचं 100-200 वर्ष आयुष्य आहे किंवा जास्त असेल. त्याचप्रमाणे नारळाचं आयुष्य, हे जे वृक्ष आहेत, ऊस, याचं आयुष्य, हे जे घटक आहेत, हे घटक जेव्हा आपण आपल्या शरीरामध्ये येतील तेव्हा आपली देवाची भेट होईल. देवाची भेट होण्याकरता आपलं आयुष्य भरपूर झालं पाहिजे. आता याच्यामध्ये अस्वस्थामा 5,000 वर्ष जगला, मुचकुंद ऋषी 21 लाख वर्ष जगला. याचं कारण आहे की त्यांनी जी फळं साधना केली, जी कंदमुळं खाल्ली, जी फळं खाल्ली, त्यामुळं त्यांचं आयुष्य खूप वाढलेलं आहे. प्रवचनाचा वेळ संपत आला आहे. हरिओम दत्त. श्रीरामलिंग महाराज की जय. अमृत मंथनेश्वर कल्कदत्त महाराज की जय. पंचम महापन सागरेश्वरी माता की जय. अनुसया माता की अतुल सिंह की जय. श्री गुरुदेव दत्त. हरिओम.